जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय। कालपर्यंत आपण या हरिपाठातले 3 अभंग पाहिले। आज आपण 4था अभंग पाहूया। 3ऱ्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण विषयांमध्ये आसक्त होतो, त्यामध्ये वाहवत जातो, त्याची गोडी बाळगतो। असं केल्यामुळे आपण अधिकाधिक विषयासक्त होत जातो आणि आपली देहबुद्धी घट्ट होत जाते। म्हणून नामदेव महाराज आपल्याला आधी शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विवेक तू कर असं सांगतात। पुढे ते आपल्याला आपली ही जी इंद्रियांची धाव विषयांकडे आहे ती का आहे हेही समजावून सांगतात की माया आणि त्यामुळे मोह आणि त्यामुळे इंद्रियांची धाव। आता हा सगळा विषय विस्तृतपणे पाहताना एक प्रश्न पडतो की हे सगळं तर ठीक आहे की इंद्रियांची धाव विषयांकडे आहे, आपल्याला मोह होतो आणि आपण मायेच्या जाळ्यात सापडलेलो आहोत, तर मग यातून बाहेर कसं यायचं? साधना तर करावी लागणार आहे हे निश्चित आहे, पण मग ती करायची कशी? आणि याचं नेमकं उत्तर 4थ्या अभंगामध्ये नामदेव महाराज देत आहेत। आज जो आपण पाहणार आहे अभंग, या 4थ्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात, कासवीचे दृष्टी जई येई जे भेटी, तई अमृताची सृष्टी घडे त्यासी। वरकरणी बघताना यात साधन आहे असं जाणवणार नाही, पण ते कशा पद्धतीनं आहे याचं विवरण आपण पाहूया। 2ऱ्या चरणात ते म्हणतात, तैसे हे भजन श्रीरामाचे ध्यान, वाचे नारायण अमृतमय। धन्य त्याचे कुळ सदा पै सुफळ, दिननिशी पळ रामनाम। नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम, वाचेसी सुगम रामनाम। संतांचं वैशिष्ट्य असं आहे की संत अत्यंत श्रवणीय आणि गोड असे शब्द वापरतात। ते अशा पद्धतीनं अभंगांमध्ये गुंफतात की त्यातून व्यवहारातल्या गोष्टींचाही उलगडा होतो किंवा दृष्टांत दिला जातो आणि आध्यात्मिक ज्ञान किंवा साधना यांचाही उपदेश केला जातो। आता या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये नामदेव महाराज कासवाचा दृष्टांत देतात। अशी एक म्हण प्रचलित आहे की कासवाची जी पिल्लं असतात ती आईच्या कृपादृष्टीवरती वाढतात। कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुग्धा नाही भेटी अंगसंग, असंही एका अभंगामध्ये वर्णन आहे। लक्षात घ्या की कृपादृष्टी ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी हे दृष्टांत दिलेले असतात। शास्त्रीयदृष्ट्या ते खरं आहे का नाही हे पडताळण्याची गरज नसते। जसं की आता काल आपण पाहिलं की मेघ गर्जना करतो आणि आनंदानं मोर नाचतो, मग मोराचा आणि पावसाचा संबंध आहे का हे शास्त्रानं तपासायचं नसतं, तिथं आतुरता लक्षात घेण्यासाठी तो दृष्टांत आहे। तसंच कासवीची पिल्लं कशी वाढतात हे शास्त्रज्ञांकडून समजून घेण्याची इथं गरज नाही आहे। इथे कृपादृष्टी हा विषय सांगण्यासाठी दृष्टांत म्हणून त्याचा वापर केला आहे। असा दृष्टांत म्हणून सूर्यप्रकाशाचाही वापर केला जातो की सूर्य कसा सगळ्यांवरती समान प्रकाश टाकतो। मग कुणी हिंस्र पशु असेल किंवा हरिण असेल, मुंगी असेल किंवा माणूस असेल, कुणालाही प्रकाश देण्यामध्ये सूर्य आपला हातचं काही राखत नाही। तिथे असा युक्तिवाद करायचा नसतो की सूर्य म्हणजे अहो तारा आहे, तो भेदभाव करायला काय माणूस आहे का? तिथे फक्त हे लक्षात घ्यायचं असतं की काय विषय सांगण्यासाठी कुठला दृष्टांत वापरलेला आहे। तसंच इथे नामदेव महाराज अभंगाची सुरुवात कासवापासून करतात। ते म्हणतात, कासवीचे दृष्टी जई येई जे भेटी, तई अमृताची सृष्टी घडे त्यासी। कासवाच्या बाबतीतली एक गोष्ट आपण पाहिली की त्याची पिल्लं कृपादृष्टीनं वाढतात। तसं नामदेव महाराज म्हणतायत की साधना खरं म्हणजे सद्गुरूंच्या कृपेनेच होते, पण इथे ते साधनेचा विषय कसा सांगतायत ते आपण बघूया। कासव
हा असा एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे की त्याचे चारही पाय आणि तोंड तो त्याच्या शरीराच्या आत ओढून घेतो. हा दृष्टांत म्हणून संत वापरतात. म्हणजे हे जसं कासव करतं तसं तू अंतर्मुख होण्याचा अभ्यास कर, असं संत आपल्याला कासवाच्या माध्यमातून सांगतात. म्हणूनच मंदिराच्या दारात कासव असतं, कारण हेच की तुम्ही थोडंसं अंतर्मुख होऊन भगवंताचं दर्शन घ्या. जो डोक्यामध्ये सांसारिक प्रापंचिक व्याप धरून तुम्ही इथे आलेला आहात तो जरा बाहेर ठेवा, थोडंसं शांत व्हा. इंद्रिय जसं कासव आत घेतं तसं तुम्ही तुमच्या आत थोडंसं वळा, अंतर्मुख व्हा आणि असं अंतर्मुख होऊन भक्तिभावानं भगवंताचं दर्शन घ्या. असा हेतू त्या कासवाच्या मागे आहे. तसंच इथेही आहे. या कासवाच्या दृष्टांताचाच उपयोग करून नामदेव महाराज आपल्याला साधना शिकवतायत. ते म्हणतात, कासवीचे दृष्टी. आपली दृष्टी अंतर्मुख करायला ते आपल्याला सांगतायत. आता दृष्टी अंतर्मुख करायची म्हणजे काय? सर्वसाधारणपणे दृष्टी याचा संबंध डोळ्यांशी जोडला जातो. दृष्टीला माझ्या अमुक दिसलं, दृष्टीला माझ्या तमुक दिसलं. डोळ्यांच्या बाबतीत सुद्धा दोन गोष्टी संभवतात. एक म्हणजे डोळे उघडे असणे किंवा डोळे बंद असणे. आता उघडल्यानंतर आपल्याला दृश्य दिसतं हे तर उघड आहे. मिटल्यानंतर आपल्याला अंधार दिसतो. किंवा आपलं मन अस्थिर असेल तर मनातले विचार डोळ्यांपुढे उभे राहतात. किंवा दिवसा किंवा एखाद्या प्रकाशाच्या समोर आपण डोळे मिटले तर आपल्याला लालसर किंवा पिवळसर रंग दिसतो. तो पलीकडच्या प्रकाशामुळे दिसतो. इतकाच काय, तो डोळ्यांचा संबंध. डोळे तर आपण अंतर्मुख करणार नाही, फार तर फार आपण ते मिटणार. मग दृष्टी अंतर्मुख करायची याचा अर्थ काय? हे समजून घेण्यासाठी आपण दृष्टीचा अर्थ समजून घेऊया. याची सुरुवात करताना आपण डोळ्यांपासूनच करूया. एखादं दृश्य आपण डोळ्यांनी पाहतो, पण आपल्याला जे दिसतं तसंच आपल्या चित्तामध्ये ते उमटतं का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असं पहा, समजा आपण एखादा आंबा पाहिला तर आपल्याला फक्त आंबा दिसतो का? आपल्या डोळ्यांना आंबा दिसला हे खरं आहे, पण आपल्या दृष्टीला काय दिसलं ते आपण बघूया. आपल्या दृष्टीला तो आंबा कच्चा आहे का पिकलेला आहे, साधारण कोणत्या जातीचा असेल, देवगड की रत्नागिरी की आणखी कुठला वेगळाच आहे, हे दिसलं. हा झाला दृष्टीचा वरवरचा अर्थ. म्हणजे आपल्याला फक्त दृश्य दिसणे म्हणजे दृष्टी नव्हे. दृष्टी ही गोष्ट त्या दृश्याच्या मागचा संस्कार दाखवते. असंच प्रत्येक बाबतीत आहे बरं का. आपल्या कानांना काही ऐकू येतं. समजा कोणाचं तरी गाणं आपण ऐकलं तर कानांमुळे आवाज आत शिरतो, इथंपर्यंत ठीक आहे. पण त्यामागच्या दृष्टीला काय कळतं? आवाज कोणाचा आहे, सुरीला आहे की बेसूर आहे, गोड आहे की आणखी कसा आहे, त्या आवाजाच्या मागे काय भावभावना आहेत, वगैरे वगैरे बरंच काही दृष्टीला समजतं. संत आपल्याला सांगतायत की कासव ज्याप्रमाणे आपली इंद्रिय आत ओढून घेतं त्याप्रमाणे तू दृष्टी अंतर्मुख कर. आता ही अंतर्मुख करायची कशी? तर आपल्याला डोळ्यांना कशामुळं दिसलं, कानांना कशामुळं ऐकू आलं, नाकाला वास आला, पण कशामुळं आला? तर आत आपलं चैतन्य आहे म्हणून आला. हे जे चैतन्य तत्व आहे, हे चैतन्य तत्व प्रत्येक इंद्रियाच्या मागे काम करत आहे. समजण्यासाठी आपण इंजिनचं उदाहरण पाहू. इंजिनची चाकं पळताना दिसतात, पण इंजिनमुळे ती पळत असतात. इंजिन जर बंद पडलं तर चाकं बंद पडतात. त्याप्रमाणे आपली इंद्रिय आहेत. आत चैतन्य शक्ती आहे म्हणून इंद्रिय धावत आहेत. जेव्हा जेव्हा इंद्रिय धावतं तेव्हा तेव्हा अर्थातच चैतन्य शक्ती इंद्रियांच्याकडे धावते. शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर आपण जेव्हा अन्न सेवन करतो त्यावेळी सगळी शक्ती अन्न पचवण्याच्या मागे लागते. त्यामुळेच पहा, डॉक्टरसुद्धा आपल्याला जेवल्या जेवल्या व्यायाम करायला सांगत नाहीत. कारण व्यायाम जर तुम्ही चालू केला तर ती शक्ती तुमची इंद्रियांकडे धावणार, हातापायांकडे धावणार. आपलं पचन जर नीट व्हायचं असेल तर
डॉक्टर सांगतात खाल्ल्या खाल्ल्या व्यायाम करू नये. हे समजण्यासाठी उदाहरण दिलं तुम्हाला. चैतन्य शक्ती आपल्या इंद्रियांच्या माध्यमानं बहिर्मुख झालेली आहे. ती अंतर्मुख करणे म्हणजे दृष्टी अंतर्मुख करणे. आता दृष्टीचा विषय मगाशी पाहताना आपण डोळ्यांचं किंवा कानांचं उदाहरण पाहिलं की डोळ्यांना बरंच काही आंब्याच्या बाबतीतलं दृष्टीनं दिसलं, कानांनाही आवाजाच्या बाबतीतलं बरंच काही दृष्टीनं कळलं. म्हणजे त्या त्या इंद्रियांच्या मागे एक चैतन्य तत्त्व जे कार्यरत होतं, त्या चैतन्य तत्त्वामुळं मला त्या वस्तूचं ज्ञान झालं, त्या आवाजाचं ज्ञान झालं. आता हे जे चैतन्य तत्त्व आहे ते अंतर्मुख करणे, ते आतल्या बाजूला वळवणे म्हणजे दृष्टी अंतर्मुख करणे आहे. आणि अर्थातच हा अभ्यास आहे. यासाठी गरज आहे ती शांत होण्याची. शांत कशासाठी व्हायचं? असं पहा, आंब्याकडे बघून मला समजलं की कुठल्या जातीचा आहे, कच्चा की पक्का, किंवा स्वरांना ऐकून मला कळलं की स्वर गोड आहे की कर्णकर्कश आहे की कसा आहे. याचा अर्थ त्या त्या अनुभवांच्या मागे माझं अंतःकरण मी व्यस्त ठेवलं. ही जी व्यस्तता आहे, ही जी अस्थिरता आहे, यामुळे चैतन्य शक्ती विखुरली गेलेली आहे. आपलं मन, आपलं चित्त शांत करणं म्हणजेच चैतन्य शक्तीचं जे विखुरलेपण आहे ते अंतर्मुख करणं. शांत साधक जर असेल तर त्याचं लक्ष कशाकडेही असणार नाही. हेही आपण उदाहरणानं समजून घेऊया. जर आपलं शांत चित्त असेल आणि मनही शांत असेल तर आपण आंब्याकडे निर्विकार दृष्टीनं पाहू. आंबा कच्चा आहे की पक्का की कोणत्या जातीचा, हे विचार तरंग आपल्या चित्तात उमटणार नाहीत. तसंच आपण जर अत्यंत शांत असू तर आपल्या कानावर बेसूर जरी गाणं येत असलं किंवा सुरेलही येत असलं तरी दोन्ही बाबतीत आपल्याकडून काही प्रतिक्रिया उमटणार नाही. आपण सहजतेनं तो आवाज ग्रहण करू आणि निघून जाऊ. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, माझ्या चित्तवृत्ती शांत होत्या, त्यामुळे त्याची धाव इंद्रियांकडे फारशी गेली नाही. त्या चित्तवृत्ती अंतर्मुख झालेल्या होत्या. हेच नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की कासवीचे दृष्टी जै येई जे भेटी, तै अमृताची सृष्टी घडे त्यासी. अशी जर अंतर्मुखता, अशी जर मनाची आणि चित्ताची स्थिरता साधता आली तर अमृताची सृष्टी अनुभवाला येईल, असं ते म्हणतात. अमृत म्हणजे काय? जे कधीही मृत होत नाही ते. आणि ते काय असेल तर ते चैतन्य तत्व आहे, आत्मतत्व आहे. आत्मतत्वाचा अनुभव अंतःकरण शांत झाल्याशिवाय, चित्ताचा आणि मनाचा लय झाल्याशिवाय येत नाही, हे स्पष्टपणे नामदेव महाराज सांगतात. चरणाच्या अलीकडच्या भागामध्ये ते उपासना किंवा साधना पद्धती सांगतात आणि चरणाच्या पुढच्या भागामध्ये तै अमृताची सृष्टी घडे त्यासी असं म्हणताना ते अनुभवाला वर्णन करतात की अशी जर साधना केली अंतर्मुखतेची, शांत होण्याची, तर तुम्हाला आत्मानुभव येईल, असं ते म्हणतायत. ही जी साधना आहे, या साधनेलाच भजन अशी संज्ञा आहे किंवा रामभजन किंवा रामाचं ध्यान अशा संज्ञा आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे राम म्हणजे दशरथाचा पुत्र या अर्थानंच फक्त नाही आहे. राम याचा अर्थ आत्माराम, आपलं आत्मतत्व, आपलं आत्मस्वरूप, आपलं निखळ स्वरूप. याला कुणी कृष्ण म्हणेल, कुणी दत्त म्हणेल, कुणी शिव म्हणेल तर आणि कुणी काही. नामदेव महाराज त्याला राम असं म्हणतात. म्हणूनच ते पुढच्या चरणात म्हणतायत, तैसे हे भजन श्रीरामाचे ध्यान. तैसे हे भजन, कैसे जे आत्ता वर्णन करून सांगितलं तैसे, हेच भगवंताचं भजन आहे किंवा भगवंताचं रामाचं ध्यान आहे. वाचे नारायण अमृतमय. नामदेव महाराज इथे भगवंताच्या नामाला अमृतमय अशी संज्ञा देतात. एक लक्षात घ्या, अध्यात्मामध्ये भगवंत आणि भगवंताचं नाम हे वस्तुतः एकच आहे. या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. साधकच साधक म्हणून निराळा आहे,
त्यानं स्वतःला भगवंतामध्ये विलीन करायचं आहे. त्याला त्याचा स्वतःचा विसर पडला की मग भगवंत, नाम आणि नामधारक या त्रिपुटीचा लय होतो आणि उरतं ते फक्त आत्मतत्व. म्हणूनच नामदेव महाराज भगवंताला अमृतमय म्हणतायत, कारण अमृत हे आत्म्याचं, भगवंताचं स्वरूप आहे. अमृत जे कधीही मृत होत नाही असं. आणि हे भगवंताचं स्वरूपच नाममय आहे असं नामदेव महाराज म्हणतात. त्यांना सांगायचं हेच की जसं नाम भगवन्मय आहे किंवा भगवंत नाममय आहे, तसेच तुम्हीही श्रीरामाचं ध्यान करून नाममय होऊन जा. किती सुंदर पद्धतीनं त्यांनी अंतर्मुखता, साधना आणि भगवंताचं स्वरूप हे आपल्यापुढे मांडलं. पुढे ते म्हणतात, धन्य त्याचे कुळ सदा पै सुफळ, दिननिशी पळ रामनाम. या चरणामध्ये दिननिशी आणि पळ हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. हे काळाला सांगतात किंवा काळ या संज्ञेविषयी भाष्य करतात. आपल्या साधनेमध्ये काळ नेमका कुठे असतो आणि साधना नसेल त्या व्यक्तीला काळ ही संज्ञा कशी लागू आहे, हा सगळा विषय आपण यथावकाश पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.